नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. वाई MIDC परिसरातील औद्योगिक सुरक्षा आणि स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची सखोल चौकशी आणि पोलीस पडताळणी करण्याची मागणी जोरदारपणे शिवकामगार सेनेनं केलेली आहे आणि या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष योगेश फाळके यांच्या नेतृत्वाखाली शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी वाई पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की वाई MIDCमधील अनेक कंपन्यांमध्ये तब्बल 70 ते 85% परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र नसल्याचे तसेच त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन न झाल्याचे निदर्शनास येत आहे. काही कंपन्या परप्रांतीय कामगारांना PF आणि ESI सारख्या मूलभूत सुविधा न देता अत्यल्प वेतनात राबवून घेत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर थेट अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. रात्रीच्या वेळेस काही कामगार मद्यधुंद अवस्थेत परिसरात फिरत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे स्थानिक कामगार आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच इतर राज्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक MIDC परिसरात वास्तव्यास असण्याची शक्यता शिवकामगार सेनेनं व्यक्त केली आहे. वाई MIDC परिसरात तातडीनं कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी. सर्व कंपन्यातील परप्रांतीय कामगारांची आधार कार्ड आणि मूळ राज्याची माहिती तपासून पोलीस पडताळणी करण्यात यावी. नियम धाब्यावर बसून कामगार ठेवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी. तसेच MIDC प्रशासन, पोलीस, कामगार विभाग आणि कंपनी व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक घ्यावी अशा ठोस मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.